वर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते, हाच पुरावा म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे. मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेने गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत. हाच पुरावा आणि हा पुरावा आहे. मग ईडी कुठे आहे? आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे? सीबीआय कुठे आहे? गृह मंत्रालय कुठे आहे? का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे? याच्यामध्ये परत असं आहे की एफआयआर झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही. या गुन्ह्यामध्ये एफआयआर झालेली आहे गणपत गायकवाड विरुद्ध. त्याच एफआयआरचा वापर करून ईडी आपला एफआयआर लॉस करू शकते. फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष तर आहेत ना, एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता. मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग. तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय. काय सांगितलंय? सांगितलंय ना, माझे कोट्यावधी रुपये पल्लेत. अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग. ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांनो. हा आता दुसरा प्रश्न काय तुमचा? काल खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला, त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केलाय सर. नाही, त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा.